नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बहुला येथे त्र्यंबक रस्त्यालगत असलेल्या गोरक्षधाम मंदिरामध्ये दिवसाढवळ्या चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. सुमारे 45 वर्षांची परंपरा लाभलेल्या या गोरक्षधाम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन तसंच भंडाऱ्याचं आयोजन सातत्यानं केलं जातं. त्यामुळे मंदिर परिसरात नेहमीच भाविकांची मोठी वर्दळ असते. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारत मोठी रक्कम चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. संबंधित घटनेप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू असून परिसरातील CCTV फुटेजची तपासणी केली गेली आहे. मंदिर समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून दानपेटी उघडण्यात आलेली नव्हती. त्यामुळे दानपेटीत अंदाजे 40 ते 50 हजार रुपयांची रोख रक्कम असावी असा अंदाज व्यक्त केला गेलाय. दिवसाढवळ्या घडलेल्या चोरीमुळे परिसरातील नागरिक आणि भाविकांमध्ये संताप व्यक्त होतोय. वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलीस प्रशासन आळा घालणार का, याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, पिंपळगाव.